त्यांचा जन्म 3 जानेवारी 1839 सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला वाचायला शिकवले. तेव्हा मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. चूल आणि मूल एवढेच त्यांचे विषय होते. तेव्हा सावित्रीबाईच्या लक्षात आले की एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा, तो एक स्त्री जर शिकली तर कुटुंब शहाणा बनते. म्हणून त्यांनी मुलीला शिकवण्याचा ध्यास घेतला. जेव्हा त्या मुलीला शिकवण्यास बाहेर पडायचे तेव्हा त्यांना त्रास देत सुरका चिकलफेक शेणफेक दगड फेक. एका दिवशी एक व्यक्ती समोर येऊन म्हणाला, तू आमच्या पोरीला शिकवून आमचा धर्म नष्ट करतेस. सावित्रीबाई फुले यांनी त्या व्यक्तीच्या कानाखाली दिली. सावित्रीबाई फुले यांनी न डरता न भेटा आपल्या मुलीला शिकवण्याचे काम चालूच ठेवले. शेवटी 1 जानेवारी 1848 पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. नारी शक्तीने आपले पूर्ण आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केले. शेवटी जाताना एवढंच म्हणतो, सावित्री बघ तुझे लेकी कर्तृत्व गाजत आहेत, ज्यामुळे आज श्वास घेत आहेत, श्वास घेत आहेत. धन्यवाद.